हॅलो स्टुडंट, आज एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस हॅज आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर? आणि 4 ऑप्शन आपल्या समोर आहे. तर बॉन्ड ऑर्डर आयडेंटिकलचा अर्थ काय होतो? जर दोन सबस्टन्समध्ये किंवा दोन ॲटम्समध्ये नंबर ऑफ बॉन्ड सेम असेल तर त्याला आपण आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर म्हणतो. फॉर एक्झाम्पल एफ सिंगल बॉन्ड एफ अँड सी एल सिंगल बॉन्ड सी एल. आता ह्या केसमध्ये 2 फ्लोरीनमध्ये एक बॉन्ड आहे, 2 फ्लोरीनमध्ये एक बॉन्ड आहे. सो या दोन्ही मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर 1 आहे. आता बॉन्ड ऑर्डर आयडेंटिकल कशी फाइंड होते? ज्या दोन स्पेसिसची इलेक्ट्रॉन सम सेम आहे त्यांची बॉन्ड ऑर्डर सुद्धा काय असते? सेम असते. मग आता ह्या केसमध्ये आपण पहिलं ऑप्शन चेक करू. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. सो 2 ऑक्सिजन किती झाले? 16. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9 आहे. 2 फ्लोरीन किती झाले? 19. सो यांचे इलेक्ट्रॉन सम सेम नाही येत आहे. सो ऑप्शन ए इज इलिमिनेटेड. इन द सेम वे C2 आणि N2, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. 2 कार्बनचा किती होईल? ॲटॉमिक नंबर सम जर केले आपण तर 12. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 आहे. फॉर N2 मॉलिक्यूल द इलेक्ट्रॉन सम विल बिकम 14. अगेन इट डू नॉट मॅचेस, सो ऑप्शन बी इज अगेन इलिमिनेटेड. नाव वी विल जम्प टू ऑप्शन डी डायरेक्टली. ऑप्शन डी मध्ये बघा, N2 मॉलिक्यूल आत्ताच बघितलं आपण. N2 नायट्रोजन ॲटॉमिक नंबर किती आहे? ह्या केसमध्ये 7 आहे. सो N2चा किती होऊन जाईल? 14 होईल N2 मॉलिक्यूलसाठी. आणि Cn मायनस दॅट इज सायनाइड. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 6. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 7. प्लस 1 निगेटिव्ह म्हणजे एक इलेक्ट्रॉन अजून आपल्याला ॲड करायचा आहे यामध्ये. सो द होल सम विल बिकम 14. सो ह्या केसमध्ये N2 आणि Cn मायनसची इलेक्ट्रॉन सम सेम आहे. सो इट इज एक्सपेक्टेड दॅट त्यांची बॉन्ड ऑर्डर सुद्धा काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. सो आपलं ऑप्शन डी बरोबर आहे. थँक्यू सो मच.